एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। संभाजीनगर जिल्ह्यात शेततळ्यात बुडून 2 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। शेकाटा गावातील 12 वर्षाचा दीपक दाभाडे आणि 10 वर्षाचा प्रसाद दाभाडे यांचा मृत्यू झालाय। पोहताना हातातील पाईप सुटल्याने दोघांचा मृत्यू झाला। एका मुलाला वाचवण्यात यश आलंय। एकाच गावातील 2 बालकं गेल्यानं गावात मात्र हळहळ व्यक्त करण्यात आली। पैठण तालुक्यातील शेकटा येथील 2 बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय। 12 वर्षीय प्रणव दीपक दाभाडे आणि 10 वर्षीय प्रसाद दत्तात्रय दाभाडे ही 2 बालके शेकटा शिवारातील मदन सीताराम गवांदे यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते। तेथे पाईपला धरून पोहत असताना त्यांच्या हातून पाईप सुटला। ते दोघेही शेततळ्यात बुडाले। तर 13 वर्षीय आकाश अशोक गावंदे याला मात्र वाचवण्यात यश आलंय। एकाच गावातील 2 बालकांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे परिसरात मात्र आता शोककळा पसरली। पोहताना हातातील पाईप सुटल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। एकाला मात्र वाचवण्यामध्ये यश आलंय। पैठण तालुक्यातली ही घटना आहे। शेततळ्यात बुडून 2 बालकांचा मृत्यू झाला। यामध्ये एकाटा गावातील 12 वर्षाचा दीपक आणि 10 वर्षाचा सुद्धा एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय। पोहताना हातातील पाईप सुटल्याने दोघांचा मृत्यू झाला। मात्र सुदैवाने या दुर्घटनेमधून एकाला वाचवण्यात मात्र यश आलंय। मात्र एकाच गावातील 2 बालके दगावल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केल्याचं शोककळा पसरली। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार हातातील पाईप सुटलं आणि त्यामुळे 2 बालकं त्या शेततळ्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। काय सविस्तर सांगशील? नक्कीच करण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीनजवळ 3 भावंड हे एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यातील 2 भावंडांचा बुडून शेततळ्यात मृत्यू झाला आहे। ही घटना शेकटा शिवारातील गट नंबर 47 मधील मदन सीताराम गावंडे यांच्या शेततळ्यात घडली आहे। शेततळ्यात उड्या मारल्यानंतर तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी ते पाण्यात बुडायला सुरुवात झाली। त्यानंतर दोघांनी पाईपला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाईपावरून देखील त्यांचे हात सडकले। यावेळी त्या 2 भावंडांचा मृत्यू झालेला आहे। यात प्रणव दीपक दाभाडे हा 12 वर्षीय मुलगा, तसेच आरुष दत्तात्रय दाभाडे हा 10 वर्षीय मुलगा मृत्यू झालेला आहे। करण खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।